गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या लेक्चर नंबर 13 वर आहोत आणि आर्टिकल चालू आहे आपला 10.12. काय आहे हो टायटल मग 10.12 आर्टिकलचं? ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. लेट A be any given matrix of the order m by n, then a matrix obtained from A by changing its rows into columns and columns into rows is called the transpose of a matrix A and is denoted by A dash, which will be of the type n क्रॉस m. काय आहे डेफिनेशन ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्सचं? जे दिलेली मॅट्रिक्स असेल, समजा ए मॅट्रिक्स आपल्याला दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू पहिल्या रो मध्ये 1 2 -1 3, दुसऱ्या रो मध्ये 2 -3 -5 4 आणि तिसऱ्या रो मध्ये 6 7 2 -8. म्हणजे 3/4 ची मॅट्रिक्स आहे. 3 रो आहे आणि 4 कॉलम आहेत. डेफिनेशन काय म्हणते की आपल्याला जर ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्सची डेफिनेशन करायची असेल तर दिलेल्या मॅट्रिक्सचं रोज जे आहे त्याचं कन्व्हर्शन कॉलम मध्ये करायचं किंवा कॉलमचं कन्व्हर्शन रोज मध्ये जर केलं तर आपण त्या मॅट्रिक्सला ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स म्हणतो. मग आता या रोजचं कन्व्हर्शन जर कॉलम मध्ये लिहिलं तर कसं होईल हो? हा जो पहिला रो आहे 1 2 -1 3, हा जो रो आहे याचं कॉलम मध्ये रूपांतर झाला 1 2 -1 3. दुसरा रो जो आहे 2 -3 -5 4, याचं दुसरा कॉलम झाला 2 -3 -5 4 आणि तिसरा जो रो आहे 6 7 2 -8, याचं कॉलम मध्ये रूपांतर झालं 6 7 2 -8. आता जसं जनरल मॅट्रिक्सचा विचार केला, ऑर्डर m बाय n चा विचार केला, तर m रोज म्हणजे m ची व्हॅल्यू आहे 3 आणि n कॉलम्स म्हणजे n ची व्हॅल्यू आहे पहिल्या दिलेल्या ए मॅट्रिक्स मध्ये 4. म्हणजे 3/4 चं कन्व्हर्शन 4/3 मध्ये होईल. आता कसं बघा, 1 रो 2 रो 3 रो 4 म्हणजे 4 झालं आणि कॉलम झाले 3. तर मग आता डेफिनेशन आपल्या लक्षात आलेली असेल. जसं इन जनरल मध्ये जर m बाय n ची मॅट्रिक्स असेल तर त्याचं कन्व्हर्शन n बाय m मॅट्रिक्स मध्ये केलं आणि त्याला जर आपण डिनोट केलं, अर्थात ए मॅट्रिक्स मध्ये रोचं कन्व्हर्शन कॉलम केल्यामुळे त्या ज्या प्लेसेसचे एलिमेंट आहेत त्याची जागा बदलेल आणि बदललेली तुम्हाला दिसत आहे आणि त्याला आपल्याला डिनोट ए न करता ए डॅश करणार आहोत. म्हणजे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स साठी आपण ए डॅश यूज करणार आहोत. इन सिम्बॉल, इफ ए इज इक्वल टू in bracket aij m by n, then a dash म्हणजे त्याचे एलिमेंटचे प्लेसेस बदलले म्हणून आपल्याला आता इथं aij म्हणता येणार नाही. मग आपण त्याला दुसरं cij म्हणून नाव दिलं आणि त्याचं मग जी ऑर्डर होती ती n by m झाली आणि where cij is equal to aj, कारण I stands for number of rows, J stands for number of column. आणि तुम्ही आता काय केलं की पहिल्या मॅट्रिक्सचं जे I ची जागा होती तिथे J आला आणि J च्या जागेवर I आला. त्यामुळे नंबर ऑफ रोज 3 म्हणजे जे इथं I ची किंमत नंबर ऑफ रोज 3 होतं, आता त्याचं रूपांतर नंबर ऑफ रोज मध्ये परंतु कॉलमच्या स्वरूपात आलं. बघा 3 आणि कॉलम जे आहे बाय 4
म्हणजे जेची किंमत ए मध्ये 4 म्हणजे जे स्टँड्स फॉर नंबर ऑफ कॉलम्स, सो नंबर ऑफ कॉलम इज 4, बट हिअर जे इज नंबर ऑफ कॉलम 3, म्हणजे 3/4 चं कन्व्हर्शन 4/3 मध्ये झालं. Then A dash is equal to Cij n cross m where Cij is equal to Aj I. That is, यालाच शब्दामध्ये आपल्याला असं म्हणता येईल I, jth एलिमेंट ऑफ A dash which is equal to j, ith एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स A. फॉर एक्झाम्पल तर आपण एक्सप्लेन केलंच आहे, पण इथं तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. जर A इज इक्वल टू ही मॅट्रिक्स दिलेली असेल 1 2 -1 3 2 -3 -5 4 6 7 2 -8, then A dash means transpose of this matrix A is 1 2 -1 3, that is column 2 -3 -5 4, next column 6 7 2 -8, third column. Next article 10.13. If A dash and B dash denote transpose of A and B, prove that number 1 A dash in bracket and bracket dash, bracket चा dash which is equal to A. दुसऱ्या नंबरला A plus B ब्रॅकेट मध्ये त्याचा डॅश which is equal to A dash plus B dash. A, B are conformable for addition. म्हणजे दोन्ही मॅट्रिसेस A आणि B जर सारख्या ऑर्डरचे असतील तरच आपल्याला ऍडिशन करता येईल. 3. KA चा डॅश which is equal to KA dash. K is any scalar. नेक्स्ट ए बी चा डॅश विच इज इक्वल टू बी डॅश ए डॅश. ए बी ए कॉमा बी आर कन्फर्मेबल फॉर मल्टिप्लिकेशन. ए रेस टू एन आणि ब्रॅकेटचा डॅश विच इज इक्वल टू ए डॅश रेस टू एन. ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, एन इज अ पॉझिटिव्ह इंटेजर. तर हे जे थेरम आहे याचं आपल्याला स्टेटमेंटच आहे आणि व्हेरी सिंपल. जर एखादी मॅट्रिक्स ए दिलेली असेल त्याला जर आपण एक डॅश केलं तर त्याचं रोचं कन्व्हर्शन कॉलम मध्ये होते, जे की ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स आहे हे आपल्याला माहित आहे. आणि त्या ए डॅशचं पुन्हा कन्व्हर्शन रोजचं कॉलम मध्ये केलं तर ए मॅट्रिक्स मिळते. दुसरा प्रूफ कसा असेल? ए आणि बी सारख्या ऑर्डरची, ए आणि बी हे सारख्या ऑर्डरची जर मॅट्रिक्स असेल तर त्याची ऍडिशन करू शकतो आपण. आणि ऍडिशन केल्यानंतर जे काय मॅट्रिक्स येईल त्याचं जर ट्रान्सपोज केलं रोचं रूपांतर कॉलम मध्ये तर ती येणारी जी मॅट्रिक्स असेल त्याला जर आपण नंबर 1 दिलं आणि त्यानंतर ए मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज केलं, बी मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज केलं, त्याची ऍडिशन केली तर सेमच येते. म्हणजे याला इक्वेशन नंबर 2 म्हणालो तर इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर सारखे एलिमेंटचे मॅट्रिक्स मिळतील आणि म्हणून हे दोन्ही इक्वल असेल. के ए ब्रॅकेट मध्ये त्याचा डॅश, के म्हणजे एनी स्केलर आहे, नंबर आहे. आता ए डॅश करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर आताच डेफिनेशन घेतली आपण ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्सची. जे मॅट्रिक्स ए असेल त्याचं रोचं कॉलम मध्ये रूपांतर केलं तर ए डॅश मिळते. मग के न जर प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केलं तर हे जे रिझल्ट येईल तेच रिझल्ट ए मॅट्रिक्सला आधी के न मल्टिप्लाय केल्यानंतर म्हणजेच के इज इक्वल टू सम नंबर 5 असेल 2 असेल 3 असेल 1 असेल त्यांनी जर मल्टिप्लाय केलं आणि त्याचा ट्रान्सपोज केलं तर या दोन्हीचा रिझल्ट सारखाच येतो. आपण ट्राय करू शकता आणि व्हेरीफाय बी करू शकता. आता ए बी चं जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आपल्याला माहित आहे मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रिक्स जर नंबर ऑफ कॉलम इज इक्वल टू नंबर ऑफ रोज असेल तर आपण मल्टिप्लिकेशन आर कन्फर्मेबल करता येईल असं म्हणतो. मग ए असेल मॅट्रिक्स बी असेल
त्याचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याचा ट्रान्सपोज केलं. तसंच बी मॅट्रिक्सचा आधीच ट्रान्सपोज केलं, ए मॅट्रिक्सचा आधीच ट्रान्सपोज केलं आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन बी डॅश ए डॅश केलं. तर हे येणारा रिझल्ट आणि हा येणारा रिझल्ट हा सारखाच येतो आणि म्हणून त्याला आपल्याला इक्वल म्हणता येईल. ए रेस टू एन आणि त्याला डॅश. तर आपण इंडायसेस मध्ये हायस्कूल लेवलला ए रेस टू एम आणि त्याला रेस टू एन जर असेल तर विच इज इक्वल टू ए रेस टू एन त्याला रेस टू एम लिहू शकतो आणि म्हणून ए रेस टू एन ब्रॅकेटमध्ये त्याचा ट्रान्सपोज म्हणजे डॅश विच इज इक्वल टू ए डॅश ब्रॅकेटमध्ये त्याला रेस टू एन असं लिहिता येईल. ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, एन इज अ पॉझिटिव्ह इंटेजर. ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स वरचा जो हा थेरम आहे, हे जे 5 रिझल्ट आहे, these results are very simple. That's why your syllabus is only statement included. म्हणजे फक्त या थेरमचा आपल्याला स्टेटमेंट आहे, त्यामुळे आपण प्रूफ काही घेतलेला नाही. आर्टिकल 10.14 नेक्स्ट डेफिनेशन आहे कॉन्जुगेट ऑफ ए मॅट्रिक्स. याच्या आधीची डेफिनेशन होती ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स, आता आहे कॉन्जुगेट ऑफ ए मॅट्रिक्स. Let A be a given matrix of order m by n over the complex system, then a matrix obtained from A by replacing each of its elements by their corresponding complex conjugate is called the conjugate of A and is denoted by A bar, where A bar is also of the same order. आता कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटचं जर डेफिनेशन आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय आहे. याचा जर कॉन्जुगेट पाहिजे असेल तर झेड बार इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय चा कंप्लीट बार विच इज इक्वल टू एक्स बार प्लस आय वाय बार विच इज इक्वल टू एक्स मायनस I, y. X and y are real numbers. That's why x bar is equal to x, y bar is equal to y and I bar is equal to minus I. म्हणजे z is equal to x plus iy चं कॉन्जुगेट z bar is equal to x minus iy. तर मग इथे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. इन नोटेशन, इफ a is equal to aij m cross n, then A bar is equal to bij m cross n. ऑर्डर बदलणार नाही. त्या एलिमेंट मध्ये जिथे जिथे आय आहे तिथे तिथे मायनस आय होऊन जाईल. 5i असेल तर मायनस 5i होऊन जाईल. 3i असेल तर मायनस 3i होऊन जाईल. आणि 2, 3, 5, 4 दीज आर रिअल नंबर्स, त्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. म्हणजे 12th स्टँडर्ड पर्यंत आपण फक्त रिअल नंबरच्या मॅट्रायसेसचं बघितलं. मग त्याची ॲडिशन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, सबट्रॅक्शन असेल, इनव्हर्स मॅट्रिक्स काढायचा असेल, हे सगळं. परंतु इथे कॉम्प्लेक्स नंबर सुद्धा तुम्हाला मॅट्रायसेस मध्ये दिसत आहे. उदाहरणार्थ 2 प्लस आय हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. या जनरल फॉर्म झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय चा जर विचार केला किंवा कॉम्प्लेक्स नंबर डेफिनेशनचा जर विचार केला, ए कॉम्प्लेक्स नंबर इज ऑफ द फॉर्म z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय, वेअर एक्स अँड वाय आर रियल नंबर्स, आय इज इमॅजिनरी नंबर्स, or we can say x is a real part of that complex number, y is a imaginary part of that complex number, and I is imaginary, and I bar is equal to minus I, where x bar and y bar which is equal to x and y, because those x and y are real numbers. So for example, if a is equal to 2 plus I, 2, 5i, 5i plus 7 minus 8, 4i minus 3, 2, 5 plus I, 4 minus 2i. 3/3 ची मॅट्रिक्स आहे. ऑर्डर मध्ये काही बदल नाही होणार जर आपल्याला कॉन्जुगेट ऑफ ए मॅट्रिक्स करायचा असेल तर. पण बदल काय होईल, जिथे जिथे आय ची टर्म आहे तिथे तिथे मायनस असेल तर प्लस होईल, प्लस असेल तर मायनस होईल. फॉर एक्झाम्पल आता इथं बघा, देन ए बार
इथं प्लस आय होता मायनस आय झाला म्हणजे 2 मायनस आय. 2 मध्ये काही फरक पडणार नाही. इथं प्लस 5i होता मायनस 5i झालं. अशा तऱ्हेनं मायनस 5i प्लस 7 मायनस 8 मायनस 4i मायनस 3 2 5 मायनस आय 4 प्लस 2i मायनस आहे त्यामुळे प्लस होईल. प्लस जर राहिलं असतं तर मायनस झालं असतं. तर काय झालं इथं 4 प्लस 2i. So it is to be noted that conjugate complex of 5i plus 7 is minus 5i plus 7.